आणि आता एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे। सायनमधील श्री सुंदर कमलानगरमध्ये रात्री 3च्या सुमारास 17 ते 18 दुचाकी वाहनं जाळण्यात आलेली आहे। मात्र घटनेमागे नेमकं कोणतं कारण आहे, कुणी या दुचाकी जाळलेल्या आहेत याचा तपास सध्या सुरू आहे। सायनमधील श्री सुंदर कमलानगरमध्ये रात्री 3च्या सुमारास 17 ते 18 दुचाकी या ठिकाणी जाळण्यात आलेली आहेत। मात्र हे कुणी केलेलं आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। सायनमधील श्री सुंदर कमलानगरमध्ये रात्रीच्या सुमारास अशा प्रकारे दुचाकींना आग लावण्यात आली, तर अज्ञातांकडून अशा प्रकारे एकूण 18 दुचाकी जाळण्यात आलेल्या आहेत। तर हे कृत्य कुणी केलेलं आहे याचा तपास सध्या घेतला जातोय। सायनमधली ही घटना आहे। तर ही 17 ते 18 दुचाकी जाळलेली दृश्य आपण पाहतो आहोत। खरं तर पुण्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हे जळीतकांड सुरू होतं, मात्र आता मुंबईमध्ये देखील सायन परिसरामध्ये अशा प्रकारे 17 ते 18 दुचाकी जाळल्याचा प्रकार आपल्याला बघायला मिळतोय। कालच पुण्यामध्ये देखील असाच एक दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला होता। तर ही दुचाकी जळत असल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात, मात्र हे कृत्य नेमकं कुणी केलं हे अद्याप कळू शकलेलं नाहीये।